माहिती अधिकार टॉपिक नंबर 2. कोणती माहिती आपल्याला घेता येईल या टॉपिकचा आज उल्लेख आपण करणार आहोत. माहितीचा अधिकार याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेल्या व या अधिनियमा अन्वये मिळवता येण्याजोगी माहिती मिळवण्याचा अधिकार. माहिती कोणती आपल्याला घेता येईल? आपण पाहणी करू शकतो. एखादे काम निकृष्ट होत असेल तर त्याची पाहणी आपण करू शकतो. दस्तऐवज, अभिलेखे याची माहिती आपण घेऊ शकतो. टिप्पण्या, उतारे किंवा प्रमाणित प्रती आपण त्या घेऊ शकतो. उदाहरणार्थ, दस्तऐवजाच्या किंवा अभिलेखाच्या प्रती आपण घेऊ शकतो. दुय्यम निबंधकाकडे एखाद्या खरेदी केलेल्या ज्या जमिनी शासकीय आहेत त्या जमिनीचे दस्तऐवज आपण घेऊ शकतो. सामग्रीचे नमुने आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ, रस्ता काम चालू असलेल्या ठिकाणचे सिमेंट, वाळू व इतर वस्तूंची क्वालिटी आपण चेक करू शकतो. डिस्क, फ्लॉपी टेप, व्हिडिओ कॅसेट, इलेक्ट्रॉनिक किंवा संगणकातील साठवलेली माहिती व त्यांची प्रिंट आउट आपण घेऊ शकतो. या संगणकाच्या मार्फत माहिती मिळवण्याचा अधिकाराचा कलम 2 नुसार ही माहिती आपल्याला मिळवता येते. माहिती कार्यालयीन अभिलेखे, अहवाल, आदेश, अभिप्राय, ज्ञापन, ईमेल, प्रसिद्धी पत्रके, संविदा, सूचना, मानके, प्रतिमानके, दस्तऐवज, कागदपत्रे, रोजवह्या, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली माहिती घेता येईल. तद्वतच अभिलेखे म्हणजे दस्तऐवज, हस्तलिखित व फायलीच्या टिप्पण्या, उतारे किंवा प्रमाणित प्रती कलम 2 प्रमाणे आपल्याला मिळवता येतील. अभिलेखे कलम 2 प्रमाणे खालील कोणतेही दस्तऐवज, हस्तलिखित व फाईल आपल्याला मिळवता येतील माहितीच्या अधिकारात. एखाद्या दस्ताची कोणतीही मायक्रोफिल्म, मायक्रोस्पीच आणि प्रतिरूप प्रत ह्या बी आपल्याला घेता येतील. अशा मायक्रोफिल्ममध्ये संग्रहित केलेल्या प्रतिमा किंवा प्रतिमाची नक्कल, मग ती परावर्तित केलेली असो वा नसो, संगणकाद्वारे वा अन्य उपकरणाद्वारे तयार केलेले साहित्य याच्यामध्ये समावेश आहे.